नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर एकदम सोप्या, सुंदर आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या अशा 4 रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आणि ह्या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत मैत्रिणींनो, तेवढ्याच त्या दिसायला पण सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. तुम्हाला जर अशा रांगोळ्या तुळशीसमोरही काढायला आवडत असतील, तुमच्याकडे जर तेवढा वेळ असेल, तर तुम्ही तुळशीसमोरही ह्या रांगोळ्या काढू शकतात. आणि अगदी कमी कलर वापरून आणि कमी जागेत काढता येतील अशाच आहे. तुमच्या दारासमोर एकदम कमी जागा असेल तरी पण तिथेही या रांगोळ्या काढू शकतात. आणि रोज पण जर तुम्हाला पटकन होणाऱ्या आणि दिसायला छान अशा रांगोळ्या काढायच्या असतील, शिकायच्या असतील, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर भेटेल वेळेवर. आणि आपल्या चॅनलवर रोज अशाच सोप्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या दाखवल्या जातात. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ चेक करत राहा, म्हणजे तुम्हाला नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. आणि नवीन डिझाईन शिकल्यानंतर तुम्ही रोज दारासमोर एक नवीन डिझाईन काढणार आहात. रोज त्याच डिझाईन नाही काढणार. आपल्या चॅनलवरती पूर्ण महिनाभरासाठीच्या पण वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत. तुम्ही आपले जुने व्हिडिओही नक्की चेक करा. माझा तसा प्रयत्नच असतो मैत्रिणींनो, की सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला एकदम 10 ते 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या काढता याव्यात. हा त्यामागचा उद्देश असतो, म्हणून मी डिझाईन तशा तयार करत असते तुमच्यासाठी. तर आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि आवर्जून रांगोळ्या काढत जा. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करू शकता, म्हणजे त्यांनाही नवनवी डिझाईन शिकायला मिळतील. तुम्हाला जर रांगोळीची आवड असेल मैत्रिणी, तर तुम्ही पण अशा वेगवेगळ्या टाईपच्या रांगोळ्या शिकत राहा. असं एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू नाही म्हणत मी तुम्हाला, फक्त तुम्ही स्वतःसाठी पण एखादी गोष्ट शिकू शकता. असं काही नाही की आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून, पण स्वतःच्या मनाला पण समाधान वाटलं पाहिजे, असं पण आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर मला पण भरपूर अशा इच्छा आहे की पोर्ट्रेट रांगोळी, आणखीन गालीच्या रांगोळ्या, सप्तपदी असं शिकावं. कारण की आपण सोशल मीडियावर भरपूर आता नवीन प्रकार आलेले आहेत रांगोळ्यांचे. खूप वाटतं, पण घरात लहान मुलं असल्यामुळे शिकता येत नाही, बाहेर जाता येत नाही. तर मी ठरवलेलं आहे, जेव्हा थोडे मोठे होतील तेव्हा नक्कीच मी ह्या सर्व रांगोळ्या शिकणार आहेत. कारण की मला खूप इच्छा आहे. तेव्हा पाहते ना मी, अरे असं वाटतं आपण कधी शिकणार ह्या रांगोळ्या ना. तर नक्कीच शिकणार आहे. आणि तुम्ही पण असं काहीतरी नवनवीन ट्राय करत जा. शिकलेली कला वगैरे कधीच वाया जात नाही आणि आपल्याला पण एक समाधान वाटतं. आणि कदाचित समजा तुमच्या घरातलंच कुणाचं लग्न वगैरे आणि तुम्हाला जर रांगोळी काढायला लावली, किंवा आपल्याला समजा वेळ आली रांगोळी वगैरे काढायची, तर तुम्ही वेळेवर त्यांची मदत करू शकतात. जर तुम्हाला सप्तपदी किंवा अशा रांगोळ्या येत असतील, तर नक्कीच आपण स्वतःसाठी पण अशा गोष्टी शिकून घ्या. म्हणजे रांगोळी शिकून घ्या अशा प्रकारच्या, जेणेकरून आपली कुठेही गरज पडली तर आपल्याला ती जमली पाहिजे. रोजच्या रांगोळ्या तर आपण काढतोच, पण अशा मोठमोठ्या रांगोळ्या पण आपण शिकायला पाहिजेत. तुम्हाला जर अजूनही व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि जरी नाही नोटिफिकेशन आलं, तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो आपल्या चॅनलवर, लाँग व्हिडिओ. तर जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि रांगोळ्या ट्राय करत जा. आणि कमेंट्स पण करत जा. मग तेवढं छान वाटतं जेव्हा तुम्ही कमेंट्स करतात आणि त्यावरूनच कळतं की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, रांगोळ्या ट्राय करताय. तशा तर आता खूप मैत्रिणींच्या कमेंट्स यायला लागल्या छान छान. एकदम पॉझिटिव्ह वाटतं जेव्हा अशा कमेंट्स येतात तेव्हा. आणि एक कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असेल तुम्हाला, त्यावरही क्लिक करत जा. म्हणजे आपले व्हिडिओ
मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर होतील. आपल्या ज्या रांगोळ्या आहेत त्या मोस्टली 3 ते 3 टिपक्यांच्या आजच्या व्हिडिओमधल्या आणि एकदम नवीन डिझाईन आहे, युनिक डिझाईन्स आहेत. आणि असं नाही की तुमच्याकडे असे भरपूर कलर वगैरेच पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे व्हाईट रांगोळी जरी असली ना मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या दारासमोर रोज रांगोळी काढू शकतात. आणि नसेल कलर तर व्हाईट रांगोळी काढायची आणि त्यात हळदी कुंकू टाकायचं. छान दिसते रांगोळी, व्हाईट रांगोळीच छान दिसते सर्वात जास्त. येणाऱ्या भागांमध्ये पण आपण छोट्या-छोट्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. आणि तुम्हाला अजूनही रांगोळी जर जमत नसेल मैत्रिणींनो, तर अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही रोज रांगोळीची थोडी प्रॅक्टिस करा. दारासमोर रांगोळी काढायची रोज, म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला एक दिवस नक्कीच रांगोळी जमेल. कारण की रांगोळी शिकणं एक अवघड कला नाही, एकदम सोपी कला आहे ती. तर ही आपली शेवटची रांगोळी आजच्या भागातली. ही रांगोळी तुम्ही सोमवारच्या दिवशी काढू शकतात. आणि ज्यांनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात आणि रांगोळ्या ट्राय करतात. तुमचा टाईम तुम्ही रांगोळीसाठी देतात. खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही पण अशा छोट्या रांगोळ्या ट्राय करत जा आणि नवनवीन डिझाईन शिकत राहा. म्हणजे तेवढंच आपल्याला आपल्या मनाला शांती लागते, म्हणजे नाही का, आनंद होतो. रांगोळीकडे बघितल्यानंतर खरंच आनंद होतो. जेव्हा आपण रांगोळीकडे बघितलं ना, एकदम प्रसन्न वाटतं. स्टेन्सिलच्या मदतीने आपण ओम काढला आहे आणि 2 लाईन काढून असे छोटे पानं काढले दोन्ही बाजूला. युनिक डिझाईन एकदम. आणि रांगोळी कशी निवडायची आपण आधीच्या भागात बघितलेली आहे. त्यानुसार तुम्ही रांगोळी विकत घेत जा. तर आपल्या सर्व रांगोळ्या काढून झालेल्या आहे मैत्रिणींनो. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळींसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, रोज नवीन रांगोळी शिकत राहा आणि दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.